शिरपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या कारवर मुंबई आग्रा महामार्गावरील टेहरे चौफुली परिसरात इथं सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। शहरातील छावणी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मोठी कारवाई करत तब्बल 40 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी मुंबईतील तिघांना अटक करण्यात आली। रविवारी दिनांक 6 रोजी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली असून यात एक महिलेचा देखील समावेश आहे। संशयितांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी सारिका नायडू, शमशेर अली उर्फ समीर आणि संतोष वाडीवेल तिघं राहणार मुंबई यांना ताब्यात घेतलंय। संशयित आरोपी हे कार क्रमांक MH1 AB 6594 या कारमधून प्रवास करत होते। तपासणी दरम्यान कारच्या डिक्कीत 2 गोण्या तसंच एक बॅगेत 3.17 लाख किमतीचा गांजा मिळून आला। तत्काळ तिघांनाही अटक करून NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात न्यायालयानं आरोपींना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सर काय गुन्हा आहे, काय कारवाई झाली, काय? छावणी पोलीस ठाणे येथे हजर असताना दिनांक 6/7/2025 रोजी रात्री 10:30 वाजता एका इन्फॉर्मरकडून बातमी मिळाली की शिरपूर नाशिक या हायवेला एक SX4 मारुती सुझुकी कंपनीची गाडी जाणार आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे। तर त्यानुसार आम्ही सदरची माहिती अपर पोलीस अधीक्षक संधू साहेब, SDPO गुंडाळ साहेब यांना सदरची माहिती दिली आणि SDPO साहेबांकडून कारवाईचं परमिशनसाठी पत्र घेतलं। तसेच कारवाईला जाताना 2 पंच, फोटोग्राफर, तराजू अशा सर्व साहित्य, आमचा पोलीस स्टाफ या सर्वांना घेऊन आम्ही आमच्या छावणी हद्दीमधील टेहरे या ठिकाणी थांबलो आणि मग नाकाबंदी त्या ठिकाणी लावल्या असता शिरपूरकडून एक मारुतीची SX4 कंपनीची MH01 AB 6594 ही संशयित गाडी आली। तिला चेक केलं असता तिच्या डिक्कीमध्ये 3-4 गोण्या होत्या। मग ते आपण गोण्या काढून ते चेक केलं असता त्याच्यामध्ये गांजा दिसून आला आणि त्या गाडीमध्ये एक महिला आणि 2 पुरुष असे 3 व्यक्ती बसलेल्या होत्या। तर त्यांची नाव आहेत सारिका देवानंद नायडू, दुसरा आहे शमशेर अली उर्फ समीर अतिक अहमद इद्रिस आणि तिसरा आहे संतोष वडीवेल। हे सर्व गोरेगाव पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत। तर हे तिघं जे आहेत तर तो गांजा शिरपूरहून मुंबईला घेऊन जात होते। त्यांना आपण तिघांना अटक केलेली आहे। सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। तपास चालू आहे, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तसंच सदरचा जो मुद्देमाल आहे तो त्या ठिकाणी आपण 2 पंचांसमक्ष जप्त करून तो आपण मुद्देमाल पोलीस ठाणे जमा केलेला आहे। आपल्याला आता 10 तारखेपर्यंत PCR आहे आणि जवळजवळ त्याच्यामध्ये 39.654 एवढा वजनाचा 3,17,232 रुपये किमतीचा गांजा मिळून आलेला आहे आणि सोबत आपण ती SX4 गाडी सुद्धा जप्त केलेली आहे। संशयित आरोपी आहेत ते यांच्यावर आधी पण काही गुन्हे दाखल आहेत? सध्या त्यांच्यावरती काय तसे गुन्हे दाखल नाही आहेत पोर्टलवरती, तरी आपण चौकशी करतो आहे। त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा साखळीवर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संधू आणि सहाय्यक अधीक्षक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक जाधव तसंच छावणी पोलीस ठाण्याच्या DB पथकानं केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कारवाईचं कौतुक करत संबंधित पथकाचं अभिनंदन केलंय। दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तसंच त्यांचे अन्य साथीदार व गांजाचा स्रोत याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।